संत तुकाराम महाराज अभंग. माया ममता हे बंधन. निरूपण मेघा देशमुख चव्हाण. संत तुकाराम महाराज हे मराठी साहित्य आणि भक्ती परंपरेतील एक अग्रगण्य नाव आहे. त्यांचे अभंग हे केवळ भक्तीचे गीत नसून जीवनाचे गहन तत्वज्ञान, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि सामाजिक सुधारणांचा संदेश देणारे खजिना आहे. माया ममता हे बंधन हा अभंग संत तुकाराम यांच्या आध्यात्मिक दृष्टिकोनाचे, जीवनाच्या गूढ सत्याचे प्रतीक आहे. या अभंगात माया आणि ममता यांना बंधन म्हणून संबोधले आहे, जे मानवाला संसाराच्या चक्रात अडकवते. माया ममता हे बंधन, संसार सागर तारक खन. जन्म मरणाचा हा व्याप, जैसी लाट उंच खोल ताप. कर्मकांडाचा हा पसारा, न थांग लागे जीव बेचारा. वासनांचा वारा वेग, उडवी चित्ताचे बेत भोग. माया ममता हे बंधन, संसार सागर तारक खन. तुकाराम महाराजांच्या अभंगातील ही पहिली ओवी मानवी जीवनाच्या गहन आध्यात्मिक रहस्यावर प्रकाश टाकते. थेटपणे सांगायचे तर जीवाच्या बंधनाचे खरे मूळ माया आणि ममता हेच आहे. सामान्य माणूस बाह्य जगाच्या जाळ्यात अडकलेला असतो, तरी संतांच्या दृष्टीने हे अडकणे नैसर्गिक नव्हे, तर अज्ञानातून निर्माण झालेले आहे. माया ही केवळ एक भ्रम नाही, ती स्वतः ईश्वराची शक्ती आहे, जी जगाला भासमान रूप देते. अद्वैत वेदांतात मायेला अव्यक्त प्रकृती म्हणतात, जी परब्रह्मावर आच्छादन टाकते आणि एकत्वाच्या ऐवजी अनेकत्वाची अनुभूती निर्माण करते. यामुळे एकमाव द्वितीय सत्य झाकले जाते आणि जीवाला मी वेगळा आहे, मी स्वतंत्र आहे असा भ्रम पडतो. भक्ती मार्गात मात्र मायेचे स्वरूप अधिक व्यावहारिक आणि जीवनाशी जोडलेले आहे. येथे माया म्हणजे जीवाला संसाराच्या आकर्षणात गुंतवणारी, सत्यापासून दूर नेणारी आणि स्वतःच्या खऱ्या स्वरूपापासून विमुख करणारी शक्ती. माया आणि ममता यांचे नाते अविभाज्य आहे. ममता म्हणजे माझेपणाची भावना, माझे शरीर, माझे कुटुंब, माझी संपत्ती, माझा मान सन्मान, माझी ओळख. या माझ्या भोवतीच अहंकाराचा महाल उभा राहतो. हा अहंकार जीवाला देहबुद्धीत अडकवतो. जीव स्वतःला शुद्ध आत्मा न मानता क्षणभंगूर शरीर समजू लागतो आणि त्या क्षणी तो जन्म मरणाच्या अनंत चक्रात गुरफटतो. तुकाराम महाराज याच अवस्थेला संसार सागर म्हणतात. हा सागर अथांग, खवळलेला, दुःखाने भरलेला आहे. सुख दुःख, लाभ अलाभ, जय पराजय, यश अपयश यांच्या प्रचंड लाटा सतत जीवावर आपटत राहतात. जोपर्यंत माया आणि ममतेत अडकलेला आहे, तोपर्यंत या सागरातून पार होणे अशक्य वाटते. पण तुकाराम महाराज निराशेचे चित्र रंगवत नाहीत, ते मुक्तीचा सोपा मार्ग दाखवतात. हा संसार सागर तारण्यासाठी एकमेव आधार, एकमेव खण आहे, तो म्हणजे श्री विठ्ठलाचे पवित्र नाम. आध्यात्मिक दृष्टिकोनातून नामस्मरण हे केवळ ओठांनी शब्दोच्चार नव्हे, तर अंतःकरणाची पूर्ण दिशा बदलणे आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, दैवी भेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपत्पद्ये माया मेता तरंतिते. अर्थात माझी ही दैवी माया ओलांडणे फार कठीण आहे, पण जो माझ्या शरण येतो तो तिला सहज पार करतो. तुकाराम महाराज हाच गीतेचा गहन अर्थ
मराठीत सोप्या अभंगातून सांगतात. ममता सोडल्याशिवाय मुक्ती शक्य नाही. आणि ममता सुटते ती केवळ निष्काम भक्तीनेच. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यांनीही हाच मार्ग अवलंबला आहे. त्यांनी मीचा अहंकार सोडला आणि तो परमात्म्याला पूर्णपणे त्यांनी स्वीकारले. जेव्हा जीव विठ्ठल विठ्ठल जपतो तेव्हा हळूहळू मायेचे जाळे विरघळते, ममतेचे बंध सैल होतात आणि अंतःकरण शुद्ध निर्मळ होऊ लागते. हे नामस्मरण भक्तीचे अमूल्य खाण आहे. जितके खोल उतरावे तितके अधिक अमृत मिळते. शेवटी जीव आणि परमात्मा यांच्यातील भेद पूर्णपणे नाहीसा होतो. एकत्वाची अनुभूती येते आणि जीवनाचा खरा परम अर्थ उलगडतो. हीच तुकाराम महाराजांची आध्यात्मिक शिकवण आहे. संसार सागरातून मुक्तीचा एकमेव मार्ग आहे विठ्ठल नामाचा अखंड जप. जन्म मरणाचा हा व्याप, जैसी लाट उंच खोल ताप. तुकाराम महाराजांच्या या वचनातील संसाराचे स्वरूप हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत गहन आहे. संसार हा जन्म मरणाचा एक सतत चालणारा व्यापार आहे, ज्यात सुखदुःखाचे व्यवहार होत राहतात. हे व्यापार अनित्य आहे, म्हणजे ते कधी स्थिर राहत नाही. तुकाराम महाराज लाटेचे उदाहरण देतात. समुद्रातील लाटा उंच होतात आणि खोल जातात. तशाच प्रकारे संसारातील सुखाच्या लाटा धन, मान, कुटुंब सुख यांच्या रूपात येतात. तर दुःखाच्या खोल्या रोग, मृत्यू, विभक्ती यांच्या रूपात येतात. या लाटा येत जात राहतात, पण जीव त्यात अडकून स्वतःला त्या लाटा समजतो. हे अज्ञान आहे. अध्यात्मात हे माया म्हणून ओळखले जाते, जी सर्व अनित्य वस्तूंची निर्मिती करते. उपनिषदांचा नेती सिद्धांत येथे लागू होतो. म्हणजे हे सुख नाही, हे दुःख नाही, हे सर्व मिथ्या आहे. फक्त ब्रह्मच सत्य आहे. जन्म मरणाचे चक्र कर्माने चालते. चांगल्या कर्माने सुखाचा जन्म मिळतो, वाईट कर्माने दुःखाचा जन्म मिळतो. पण दोन्हीही बंधनं आहेत, कारण ते जीवाला या चक्रात अडकवतात. मुक्ती म्हणजे या कर्मबंधनातून मुक्त होणे, ज्यात जीव स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची, आत्म्याची ओळख करतो. तुकाराम महाराज सांगतात, या व्यापारात गुंतू नका. लाटा कितीही उंच किंवा खोल असल्या तरी त्या पाण्याचाच भाग आहे. तसेच संसार मायेचाच भाग आहे. जीव हा मायेच्या या लाट्यातून बाहेर पडण्यासाठी विठ्ठल नामाची नाव घ्यावी लागेल. नामस्मरण हे भक्तीचे साधन आहे, जे जीवाला संसार सागर ओलांडण्यास मदत करते. वारकरी संप्रदायात पंढरीची वारी हे संसार ओलांडण्याचे प्रतीक आहे. वारीत भक्त पायी चालत पंढरपूरला जातात, जसे की लाटातून पोहून किनारा गाठावा. हे वारी म्हणजे भक्तीचे मार्ग आहे, ज्यात विठ्ठलाचे नाम, कीर्तन, अभंग यांचा आधार घेऊन जीव जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतो. आध्यात्मिक विस्तारात हे सर्व जीवाच्या आत्मसाक्षात्काराकडे नेते. जीव जेव्हा स्वतःला लाटा नव्हे तर समुद्र समजतो, ब्रह्म समजतो, तेव्हा तो मुक्त होतो. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, मामे वांशो जीवलोके. जीव हा माझाच अंश आहे. म्हणून संसाराच्या लाटातून बाहेर पडण्यासाठी भक्ती, ज्ञान, वैराग्य आवश्यक आहे. तुकाराम महाराजांचे अभंग हे आध्यात्मिक मार्गदर्शन आहेत. ते सांगतात, नाम घेता सुख, नामातच खरे सुख आहे. या लाटात अडकण्याऐवजी विठ्ठलाच्या भक्तीत रमावे. हे अध्यात्म जीवाला शांतता, समाधान, अनंत आनंद देते. संसार हा एक खेळ आहे,
ज्यात जीव खेळाडू आहे. पण खरा विजय म्हणजे या खेळातून बाहेर पडणे. अशा प्रकारे हे वचन जीवाला मुक्तीच्या मार्गाकडे नेते, ज्यात सर्व अनित्य सोडून सत्याची प्राप्ती होते. कर्मकांडाचा हा पसारा न थांग लागे जीव बेचारा. संत तुकाराम महाराजांच्या अभंगात कर्मकांडाचा पसारा हा जीवाच्या मुक्तीच्या मार्गातील मोठा अडथळा म्हणून दाखवला आहे. कर्मकांड म्हणजे वेदोक्त यज्ञ, पूजा, अर्चना, व्रते, तीर्थयात्रा, दान धर्म असे बाह्य कृत्ये. ही सर्व साधने चांगलीच आहेत, कारण ती मनाला शिस्त लावतात, पुण्याची कमाई करतात. परंतु तुकाराम महाराज सांगतात की ही केवळ सगुण उपासनेची पायरी आहे. ज्ञान किंवा शुद्ध भक्तीशिवाय ती अपूर्ण राहते. संत तुकाराम महाराज नामभक्तीला सर्वोच्च स्थान देतात. कर्मकांड करताना मी हे करतो, मला पुण्य मिळेल असा अहंकार निर्माण होतो. हा अहंकारच जीवाला बंधनात अधिक घट्ट बांधतो. संत एकनाथ महाराज म्हणतात, कर्मकांड सोडिले नाम घेतले. म्हणजे बाह्य कृत्यांचा पसारा सोडून अंतरी नामजप सुरू केला की खरी मुक्ती जवळ येते. तुकाराम महाराजही याच मार्गाचे पुरस्कर्ते आहेत. जीव बिचारा आहे, अज्ञानी आहे, म्हणूनच तो ह्या कर्मकांडांच्या जाळ्यात गुंतून आत्म्याकडे दुर्लक्ष करतो. आध्यात्मिक दृष्ट्या पाहता कर्मकांड हे बाह्य जगाशी जोडलेले आहे, तर विठ्ठल नाम हा अंतःकरणातील थेट परमात्म्याशी सोपा आणि सर्वांना सुलभ आहे. तो मन शुद्ध करतो, अहंकार वितळतो आणि जीवाला थेट विठ्ठलाच्या चरणी नेऊन सोडतो. नामाने सगुण आणि निर्गुण दोन्हीचा मेळ घडतो. कर्मकांड पुण्य देते, पण नाम प्रेम आणि वैराग्य देते. खरा आध्यात्मिक मार्ग हा अंतर्मुखी होण्याचा आहे. बाह्य पसारा सोडला की जीव मुक्त होतो आणि परमात्म्यात विलीन होतो. विठ्ठल नाम हेच मुक्तीचे सोपे द्वार आहे. यातच वारकरी संप्रदायाची खरी शक्ती आहे. वासनांचा वारा वेग उडवी चित्ताचे बेत भोग. ही ओवी मानवी जीवनातील अत्यंत सूक्ष्म आणि खोल आध्यात्मिक सत्य उलगडते. वासना म्हणजे केवळ शारीरिक इच्छा नव्हे, तर मनात खोलवर रुतलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या प्रवृत्ती आहेत, ज्या माणसाच्या अंतःकरणाला अस्थिर करतात. या वासनांचा वेगवान वारा असा आहे की तो चित्तातील पवित्र संकल्प, भक्तीचे व्रत, साधनेची निष्ठा क्षणात उडवून नेतो. साधकाने कितीही निर्धार केला तरी वासनांचा झोत आला की तो निर्धार डळमळीत होतो. आध्यात्मिक दृष्टीने चित्त म्हणजे मनाचे सूक्ष्म स्वरूप. हे चित्त सतत हालचालीत असते. त्यावर पूर्वजन्मांचे संस्कार, अनुभवांचे ठसे कोरलेले असतात. हे संस्कार वासनांच्या रूपाने पुन्हा पुन्हा उफाळून येतात. जसे वारा शांत सरोवरालाही खळवळतो, तसे वासना शांत चित्तालाही अस्वस्थ करतात. म्हणून योगशास्त्रात चित्तवृत्ती निरोध हाच योग मानला आहे. पण हा निरोध साध्य करणे सोपे नाही, कारण वासना सतत चित्ताला भोगाकडे ओढत असतात. संत तुकाराम महाराज या ओवीत अत्यंत करुणेने स्पष्टपणे सांगतात की या वासनांच्या वाऱ्याला थांबवायचा एकच उपाय आहे,
विठ्ठल नामाचा आश्रय. नाम म्हणजे केवळ शब्द नाही, तर ईश्वराची जागृत शक्ती आहे. नाम हे वज्रासारखे आहे. ते वासनांच्या कठोर गाठी तोडून टाकते. जेथे नामाचा नाद आहे तेथे वासनांचा वेग कमी होऊ लागतो. मन बाह्य भोगांपासून हळूहळू अंतर्मुख होते. चित्ताचे बेत उडणे म्हणजे साधकाच्या प्रयत्नांची वारंवार होणारी परीक्षा. उदाहरणार्थ, उपवासाचा संकल्प केला तरी देहाची आणि जिभेची वासना उफाळून येते. भक्तीचा संकल्प केला तरी सांसारिक सुखांचे आकर्षण मनाला खेचते. यात साधक अपयशी ठरत नाही, उलट त्याला स्वतःच्या वासनांची ओळख होते. ही ओळखच पुढील साधनेची पहिली पायरी आहे. मुक्तीचा मार्ग वासनांपासून पळण्यात नाही, तर त्यांना ओळखून त्यावर विवेकाचा प्रकाश टाकण्यात आहे. हा विचार आध्यात्मिक जीवनाचा एक अत्यंत सूक्ष्म सत्य मार्ग दाखवणार आहे. अनेकदा अध्यात्म म्हणजे वासनांचा त्याग, इच्छा दमन किंवा जगापासून पळ काढणे असे चुकीचे समज निर्माण होतात. पण खरे अध्यात्म हे पलायनवादी नसून जागरूकतेचे, समजुतीचे, अंतर्मुक्तेचे शास्त्र आहे. मानवी जीवन वासनांपासून पूर्णतः मुक्त होऊ शकत नाही. कारण वासना ही जीवन शक्तीचीच एक अभिव्यक्ती आहे. भूक, प्रेम, मान, सत्ता, सुख, सुरक्षितता या सगळ्या वासनांचे मूळ आपल्या अस्तित्वाशी जोडलेले आहे. समस्या वासनांमध्ये नसून त्यांच्या अंधाधुंद गुलामगिरीत आहे. जेव्हा माणूस आपल्या वासनांना नाकारतो, दडपतो किंवा त्यांच्यापासून पळतो, तेव्हा त्या अधिक तीव्र रूप धारण करतात आणि अवचेतनात खोलवर रुजतात. दडपलेली वासना कधी ना कधी विकृत, अस्वस्थ आणि दुःखद स्वरूपात बाहेर पडते. आध्यात्मिक मार्ग सांगतो की वासनांकडे डोळे झाकून पाहू नका, तर पूर्ण जागरूकतेने त्यांना समोर उभे करा. ही वासना आहे अशी ओळख निर्माण होणे ही पहिली पायरी आहे. ही ओळख दोषारोपणाशिवाय, अपराध भावनाविना आणि भीतीशिवाय असली पाहिजे. जसा सूर्यप्रकाश पडताच अंधार आपोआप नाहीसा होतो, तसेच विवेकाचा प्रकाश पडताच वासनेचे अंधत्व कमी होऊ लागते. विवेक म्हणजे नुसते बौद्धिक ज्ञान नव्हे, तर अनुभवातून उमटलेली समज आहे. वासना सुख देते की फक्त सुखाचा भास निर्माण करते, हे जेव्हा माणूस खोलवर पाहतो तेव्हा त्याला तिची मर्यादा जाणवते. क्षणिक आनंदानंतर येणारी रिक्तता, अपेक्षा, अस्वस्थता आणि पुन्हा नव्या इच्छांचा सापळा, हा संपूर्ण प्रवास जेव्हा स्पष्ट दिसू लागतो तेव्हा वासना हळूहळू आपली पकड गमावते. महत्त्वाचे म्हणजे विवेकाने पाहिलेली वासना नष्ट केली जात नाही, ती रूपांतरित होते. तीच ऊर्जा, करुणा, सर्जनशीलता, प्रेम, आत्मजाणीव यांच्यात प्रवाहित होऊ लागते. वासनेचे रूपांतर हीच खरी साधना आहे. म्हणूनच संत, योगी किंवा ज्ञानी हे जे व्यक्ती आहेत हे निर्जीव, कोरड्या नसतात. उलट त्यांच्या जीवनात प्रगल्भ आनंद आणि शांतता दिसते. सत्संगाने योग्य दिशा मिळते, नामजपाने मन शुद्ध होते आणि विवेकाने समजते की भोग अनित्य आहे व शेवटी दुःखाचेच कारण ठरते. जेव्हा हा विवेक दृढ होतो
तेव्हा वासनांचा वारा हळूहळू शांत होतो आणि त्या शांततेत चित्त स्थिर होऊन परमात्म्याच्या सानिध्यात विसावते. हीच खरी आध्यात्मिक मुक्ती आहे. हा अभंग जीवाला संसाराच्या बंधनातून मुक्त होण्याचा उपदेश करतो. माया, ममता, जन्ममरण, कर्मकांड, वासना हे 4 जीवाचे शत्रू आहेत. पण तारक एकच, विठ्ठल नाम. तुकाराम महाराजांच्या सर्व अभंगात हेच सार आहे. तुका म्हणे विठ्ठल विठ्ठल म्हणता मुक्ती होईल सहज. वारकरी तत्वज्ञानात भक्ती हा सहज मार्ग आहे. ज्ञानेश्वरीत महाराज म्हणतात, भक्तीचे लक्षण नाम संकीर्तन. तुकाराम ते प्रत्यक्ष जगले. त्यांचे जीवनच या अभंगाचे उदाहरण. संसार करूनही विठ्ठलात लीन. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.